ठाकरेंना ओळखतो. चांगलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे काही म्हणालेलं आहात, शाळेविषयीचं विधान तुमचं जे होतं, ऐश्वर्याच्या नावाने जी शाळा काढली गेली, माझं अत्यंत स्पष्ट मत होतं. आज मी इथे सगळे आलेले आहेत, हे सगळे मीडियावाले आलेत, तेवढंच कापून बरोबर लावतात. मग आत्ता स्पष्ट मत सगळं पुन्हा एकदा सांगा. माझं अगदी स्पष्ट मत आहे की या सगळ्या याच्यामध्ये मी ज्या वेळेला एखादी गोष्ट मराठी माणसाविषयी बोलतो, महाराष्ट्राविषयी बोलतो, त्यावेळेला तुम्ही मला म्हणता की हा संकुचित विचार आहे किंवा कुठच्याही गोष्टीचं. इतका मोठा सुपरस्टार, ज्याला मीही मानतो, कलाकार म्हणून मीही मानतो, मीही त्यांचा फॅन आहे, पण इतका मोठा सुपरस्टार झाल्यानंतर पहिल्यांदा निवडणूक लढवायची वेळ आली त्यावेळेला अलाहाबाद मतदारसंघ निवडला, तो उत्तर प्रदेशमध्ये. एखाद्या राज्याला प्रमोट करायची वेळ आली त्यावेळेला त्यांनी उत्तर प्रदेशचा ब्रँड अँबॅसेडर व्हायची त्यांनी मान्य केलं. हिंदी चित्रपट सोडून इतर चित्रपटामध्ये काम करायची वेळ आली त्यावेळेला भोजपुरी सिनेमे त्यांनी घेतले. आणि स्वतःच्या सुनेच्या नावाने कन्या शाळा काढताना देखील त्यांना उत्तर प्रदेशमधलाच भूखंड मिळावा का? महाराष्ट्रात कन्या नाहीत का? आणि अमिताभ बच्चन यांना या देशाने सुपरस्टार केलेलं आहे, उत्तर प्रदेशने केलेलं नाही. तुम्ही राहिलात इकडे, सगळं काही केलं तिकडे, तुम्हाला मुंबई महाराष्ट्रामध्ये काहीच करावं असं वाटत नाही? एवढं माझं फक्त म्हणणं होतं. आणि माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की इतक्या मोठ्या कलाकाराला इतक्या वर्षानंतर देखील जर स्वतःच्या राज्याबद्दल जर प्रेम आणि आपुलकी असेल तर राज ठाकरे हा खूप छोटा माणूस आहे, त्याला जर स्वतःच्या राज्याबद्दल आणि माणसांबद्दल प्रेम असेल तर काय चुकलं? राज्य एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की हा प्रश्न फक्त महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश किंवा बिहारमधनं आलेल्या माणसांपुरताच मर्यादित नाही आहे. अनेक इतर प्रांतांमधनं माणसं, मारवाडी येतात, गुजराती येतात, पण तुम्ही प्रत्येक राज्यांमध्ये बघा, ते जिकडे जिकडे जातील तिकडची भाषा शिकतात, तिकडचा व्यवसाय करतात. आज मुंबईमध्ये देखील अनेक मिल्स उभ्या राहिल्या. या मिल्स उभ्या राहिल्यानंतर त्याचे जे कोणी शेठ होते ते मारवाडी गुजराती असे होते, पण तिकडे काम करणारा मराठी माणूस होता. आज परिस्थिती उलटी होत चालली आहे. आज अनेक जण येत आहेत आणि येताना माणसं घेऊन येत आहेत. म्हणजे हा साधा प्रश्न आहे. बरं, मी एकटा बोलतोय का ही गोष्ट? आसाममध्ये झालं, वरती दिल्लीमध्ये शीला कौल बोलल्या, त्यांनी त्यावेळेला स्पष्टपणे सांगितलं की उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांमुळे आम्हाला त्रास होतोय. नंतर वरून आला दट्ट्या, त्याच्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट घेतलं मागे, पण तो बोलल्या तरी. प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये इतर सर्व राज्यांना या गोष्टींचा त्रास होतोय, हा त्या उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांनी, म्हणजे तिकडच्या राज्यकर्त्यांनी विचार नको करायला या गोष्टींचा? आपली झाली की पाठवत आहेत, झाली की पाठवत आहेत. कुठेतरी ह्याला थांबवलं पाहिजे. बरं, इथे होत आहेत ना, पण पॉलिटिकल पार्टीजने सुद्धा वोट पॉकेट्स म्हणून या सगळ्या गोष्टी होऊ दिल्या इतके वर्ष, म्हणून हे लोंढे इतके वर्ष वाढले असं आपल्याला वाटतं. बिलकुल. हे सगळं जे काही चिखल झालंय ना, हा फक्त मतांच्या लाचारीसाठी झालेला चिखल आहे, दुसरं तिसरं काही नाही. आणि मी काल जे मी माझ्या भाषणामध्ये बोललो, जे मी आत्तापर्यंत अनेकदा बोललोय, की मी हे जी काही गोष्ट बोलतोय ही राजकीय मतांच्या फायद्या तोट्याचा विचार करून मी बोलत नाही. ही केवळ फक्त महाराष्ट्राच्या हिताची फक्त मी गोष्ट बोलतोय. याच्यानंतर मला कोणी मतदान केलं किंवा नाही केलं मला काही फरक पडत नाही. राज्य काल किंवा आज 2 दिवसामध्ये या तुमच्या विधानांच्या वादळाचा महाराष्ट्रामध्ये जो काही प्रतिसाद, पडसाद उमटलेला आहे, नाशिकमधल्या एका थिएटरमध्ये भोजपुरी सिनेमाची रीळ काढून जाळली गेली, किंवा मुंबईमध्ये सुद्धा काही इतर गोष्टी 2-3 घडल्या की ज्यामुळे तिथले टॅक्सी चालक, रिक्षा चालक यांना विरोध झाला. आणि उलटीसुद्धा गोष्ट घडली की समाजवादी पार्टीचा मेळावा चालू असताना मनसेच्या कार्यकर्त्यांवर आज दुपारी लाठीमार झाला. या सगळ्या गोष्टींमुळे एक समाज जीवन ढवळून निघतंय किंवा त्याच्यावर एक विपरीत परिणाम होतोय असं आपल्याला वाटत नाही का? मी एकट्याने का विचार करायचा याचा? हे का घडतंय हे त्यांनी विचार करायचा. हे कशामुळे घडतंय? तुम्ही इथे येणार, इथे सगळ्या गोष्टी साजऱ्या, हे बरं नव्याने सुरू करतायत. मला नाही वाटत उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश दिन साजरा होत असेल. मी कधी ऐकलं नाही. मी होत असेलही, पण हे इतर राज्यांमध्ये जाऊन हे आपले दिवस साजरे करणं ही कुठचं नवीन फॅड आहे? बरं, कसं आहे की ह्याला एक असं आवरण देतात ते एका चांगल्या गोष्टीचं, जसं छटपूजेचं आहे की पूजा आहे.
पूजा आहे आमचं काहीच म्हणणं नाहीये, पूजेच्या नावाखाली काय चाललंय? पण राजजी ह्याला गिरगाव चौपाटी बंद होते, दादर चौपाटी बंद होते, तुमची जुहू चौपाटी बंद होते, उद्या हे पुण्यात सुरू होणार. नाही, पण या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री पण हजर राहतात. हे कार्यक्रम शिवसेनेच्या मुख्यालयात सुद्धा होतात. दुर्दैव. अशा प्रकारचं. दुसरं काय बोलू मी याला? म्हणजे माझ्या आजोबांनी 1922 साली लिहून ठेवलं होतं की या मुंबई महाराष्ट्राचा विचका हे बाहेरून येणारे लोंढे करतील, असं 1922 साली लिहून ठेवलं. याच्यावरती शिवसेनेची स्थापना झाली. सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या, हे सगळं फुकट गेलं. मी माझा जर हे बघा, साधी गोष्ट मी कालच सांगितलं की एक शिवाजीराव गायकवाड सारखा माणूस जो कुठे जन्माला आला मला माहित नाही, पण बडोद्यामध्ये होता. बडोद्यामधनं तो तिकडनं गेला, तामिळनाडमध्ये गेला. तामिळनाडमध्ये त्या शिवाजीराव गायकवाडचा रजनीकांत झाला, आणि तो रजनीकांत स्वतःला तमिळ समजतो. तो जन्माने जरी मराठी असला तरी तो स्वतःला तमिळ समजतो. इथे आलेल्या माणसांकडनं माझी जर ही समजा अपेक्षा असेल की त्यांनी स्वतःला पहिल्यांदा मराठी समजावं, माझी काय चूक आहे? APJ अब्दुल कलाम जे आपले राष्ट्रपती होते, त्यांचं अग्निपंख नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये पहिली ओळ आहे की एका फलाणा फलाणा गावामध्ये एका तमिळ कुटुंबात माझा जन्म झाला, धर्माने मुसलमान आहेत, पण सांगतायत की माझा एका तमिळ कुटुंबामध्ये जन्म झाला. किती स्वतःच्या भाषेविषयी, राज्याविषयी किती अभिमान आहे त्यांना. नाही, पण राजजी याला सगळ्या गोष्टीला एक घटनात्मक चौकट किंवा संविधान नावाच्या प्रकारांनी जर विचार करायचा झाला, आम्हीच करायचा का? आयडेंटिटी कार्ड देणं एवढा एकच मार्ग उरतो. दुसरा काय मार्ग तुम्ही सुचवाल? नाही, प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये स्थानिक मराठी बेरोजगारांना, स्थानिक भूमिपुत्रांना ज्या दिवशी इथे नोकऱ्या लागायला सुरुवात होतील त्या दिवशी हे येतील आणि करतील काय? ज्या दिवशी हे फुटपाथ साफ व्हायला सुरुवात होतील, ज्या दिवशी महाराष्ट्र सरकारच्या, केंद्र सरकारच्या, कॉर्पोरेशनच्या जागा ज्या वेळेला रिकाम्या होतील आणि ह्यांना खेळण्यासाठी तिकडे मैदानं मिळतील, त्यावेळेला झोपड्या बांधतील कुठे? जसा एक मेसेज येतो ना इथे की बाबा रे इकडे या, इथे आहे मजा, कुठेही राहू शकता, काही करू शकता, झोपू शकता, काही कामं, तसा एक उलटा मेसेज जाणं आवश्यक आहे की बाबा आता इथे जाऊन काय उपयोग नाही, इथे आपण आता जाऊ शकत नाही. आणि संविधान काय फक्त आम्हाला शिकवणार काय सगळेजण? तुम्ही तामिळनाडूमध्ये जा, तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये जा, तुम्ही कर्नाटकामध्ये जा, तुम्ही केरळामध्ये जा, तुम्ही गुजरातमध्ये जा, चालून देतात का? त्यांच्या भाषेतल्या दुकानावरच्या पाट्या सोडून इतर पाट्या लागतात का? हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जिकडे जमीन भुसभुशीत असते ना तिकडेच घुशी होतात. आणि माझा प्रयत्न चाललाय खडक बनवायचा की आतमध्ये काहीच होऊ शकत नाही. मला एक सांगा, मुंबईमध्ये मराठीचा टक्का कमी होणं याच्याकरता फक्त परप्रांतीयांचे लोंढे एवढं एकच कारण आपल्याला दिसतं का? अजून काही कारण आहेत? हे एकच टक्का तेवढाच आहे हो, बाकीचे वाढले. म्हणजे मराठी टक्का कमीच झाला ना तुलनेमध्ये? हो, म्हणजे लोंढ्यांमुळेच ना. प्रश्न असा आहे की समजा 5 लाख लोक होते आणि 2 लाख लोक इतर होते, ते 2 लाखाचे 20 लाख झाले, 5 लाख तिकडेच आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमुळे एकूणच नागरी सुविधांवरती होणारा त्याचा परिणाम याचा कोणी विचार नाही करत. आज मुलांना शाळा राहिलेल्या नाहीत, ऍडमिशनची काय बोंब झाली आहे. म्हणजे वर्षानुवर्ष इथे राहणाऱ्या लोकांचा, जे स्वतः टॅक्स भरतायत प्रत्येक गोष्टीचा, त्यांना चांगले रस्ते मिळत नाहीत, त्यांना चांगल्या शाळा मिळत नाहीत, त्यांना चांगल्या बागा मिळत नाहीत, त्यांना चांगली मैदानं मिळत नाहीत, त्यांना चांगली हॉस्पिटल्स मिळत नाहीत. ही कशाची लक्षणं आहेत? म्हणजे आज मुंबईसारख्या शहराला पाणी पुरवठा करणारी, आज पुण्याला तसा प्रश्न नाहीये, परंतु मुंबईसारख्या ठिकाणी पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनवरती 40,000 झोपड्या आहेत. पाईपलाईनवर नाही बाबा, हा हसण्यासारखा मुद्दा नाही. मुंबईमध्ये आज बघा, आपण तुमचं भाग्य समजलं पाहिजे आणि ते होऊ नये अशी ईश्वरचरणी माझी प्रार्थना. जे मुंबईमध्ये आज बॉम्बस्फोटापासून सगळ्या गोष्टी ज्या घडतायत, उद्या जर या पाईपलाईनवरती जर काही झालं, मूळ मुंबईकर कुठून पाणी पिलो? उद्या पुण्यामध्ये समजा ही गोष्ट झाली, कुठून पाणी प्याल? अहो, हे जे बाहेरून आलेत ना, ते आपल्या गावाला परत निघून जातील पाणी येईपर्यंत.